श्रावण महिन्याच्या शुभपर्वावर स्पिरिच्युअल युनिवर्स घेऊन आलाय एक खास आध्यात्मिक सफर. डिकोडिंग संत. संतांच्या विचारांचा अर्थ शोधण्याची एक नवी वाट. आठवड्यातून 3 दिवस, सोमवार, गुरुवार आणि शनिवार. श्रद्धा, भक्ती आणि जीवनमूल्य यांचा संगम. चला तर मग श्रावणाच्या सरीसोबत डोकावूया संतांच्या पवित्र वचनात. संत तुकाराम आणि खरी शांती. एकदा एक माणूस संत तुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, मला मनशांती हवी आहे. घरात भांडणे, लोभ, राग यामुळे माझं मन अस्वस्थ झालंय. कृपया मला शांतीचा मार्ग दाखवा. तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले, बाळा, मनाची शांती बाहेरच्या गोष्टीमध्ये नाही, ती आपल्याच अंतःकरणात आहे. एखाद्या शांत तळ्यात जसं निर्मळ पाणी असतं तसंच आपलं मन असायला हवं. पण जर त्या तळ्यात दगड टाकला तर लाटा उठतात आणि पाणी गढूळ होतं. पुढे ते म्हणाले, लोभ, राग, ईर्ष्या हेच दगड आहेत. हे दगड मनातून दूर केले की तळ स्वच्छ होतं आणि त्यातलं आकाशसुद्धा स्पष्ट दिसतं. त्यासाठी एकच उपाय, नामस्मरण. रामकृष्ण हरी या नामाचा जप करत जा. पाप पुण्य, चांगलं वाईट सगळं नामात विलीन होतं. मग खरी शांती ही अनुभवशील तू. तो माणूस हरखून गेला. तुकाराम महाराजांनी दिलेला मंत्र तो रोज म्हणू लागला आणि काही दिवसातच त्याचं मन प्रसन्न झालं. ही कथा मनाची शांती आपल्याच अंतरंगातून येते हे शिकवते.